याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झाल चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास कायाचा. मंगल भावाना मंगल
कॉलर माईक लावून घ्यायचा. थोडं दिलं तर त्याला बाहेर इकडे इकडे चांगला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्रसंगी काल्याच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेली गवळण श्रीमान जगद्गुरू जगद्वंद्य महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबा राय यांची भगवत लीलेची अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही गवळण आहे. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे होणारा हा त्रैदिनी उत्सव परमपूज्य परम आदरणीय प्रातस्मरणीय भक्तराज महाराजांचं हे पुण्यस्मरण. त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठल स्मरण या शब्दाचा अर्थ आहे आठवण. थोडंसं कधी कधी मराठी भाषेमध्ये काही शब्द माणसाच्या लक्षात येत नाही. पुण्यस्मरण म्हणजे काय? त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही पुण्यस्मरण केलेलं आहे, पुण्यकर्म केलेलं आहे, त्याची आठवण. आणि आपल्याला भगवंतानं जर ही मेंदू दिलेली आहे, ही जी शक्ती दिलेली आहे, ही फार अफाट शक्ती आहे. याच्यामध्ये अनंत आठवणी साठवल्या जातात. मोबाईलपेक्षाही जास्त भारी कारण त्याच्यात तरी काही गोष्टी डिलीट कराव्या लागतात, आहे की नाही? याच्यामध्ये किती किती वर्षाच्या माणसाच्या आठवणी साठवलेल्या असतात. स्मरण म्हणजे आठवण, आणि संतांची आठवण आहे. आज जवळजवळ 34 वर्ष त्यांना या इहलोकाची यात्रा संपायला झालेली आहे. 34 वर्षाचा कालावधी लोटला, परंतु असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी त्यांची आठवण होत नाही. हे त्यांचं विशेषत्वानं कार्य आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांची आठवण ही तिन्ही अंगानं करता येते, काया वाचा आणि मन. अरे हे कुत्रे स्वर लावायला लागले काय? ते आमचे भाऊ नेहमी सांगायचे. एकदा त्या पिंपरीला वामन भाऊ महाराजांचं कीर्तन होतं आणि 5-50 कुत्रे ओरडायला लागले. त्यांनी सांगितलं ही येड्याची पिंपरी आहे का कुत्र्याची आहे? म्हणजे विठ्ठल विठ्ठल. संतांची आठवणी त्यांच्या कायेच्या अंगानं, मनाच्या अंगानं, वाणीच्या अंगानं करता येते. आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध असतं त्यालाच अशी आठवण होत असते. बाकी मग प्रापंचिक आठवणी पुष्कळ आहेत. प्रपंचातलं स्मरण करणारी खूप लोक आहेत. आपण मराठी भाषेत बख्खळ, हो, खूप लोक आहेत की संसाराच्या आठवणी करत असतात. 20 वर्षापूर्वी असा प्लॉट घेतला, 30 वर्षापूर्वी एवढी शेती घेतली, अमुक अमुक वर्षी असं झालं, अमुक वर्षी मुलीचं लग्न झालं, अमुक वर्षी मुलाचं लग्न झालं. अशा अनेक आठवणी असतात. या सांसारिक आठवणी काही कामाच्या नाही, पण संतांची जी आठवण असते ती तिन्ही अंगानं माणसानं करायला पाहिजे. त्यांच्या शरीराच्या बाबतीमध्ये सुद्धा, कारण ते केवळ लौकिक भागातलं शरीर नसतं, ते अलौकिक काया असते. आलिंगने संतांच्या दिव्य झाली माझी काया. त्यांची जी काया आहे ती दिव्य असते. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप.
किंवा ब्रह्मीभूतकाया होतशी कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. म्हणून त्यांच्याकडे शरीराच्या दृष्टीने जरी बघितलं तरी त्यांच्यात दिव्यता आहे, दिव्यता आहे. शिंगोरीला एकदा सप्ताह होता बघा, तर बरीच भजनी मंडळी वगैरे असे काही त्या हनुमान मंदिरावर मोठा पारा होता, त्याच्यावर बाजं टाकलेली होती आणि 10-20 बाजामध्ये एका बाजेवर आदरणीय प्रातस्मरणीय भक्तराज महाराज झोपलेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते, बनेन वगैरे ते सगळं काढून ठेवलेली होती, फेटा एक डोक्याशी होता आणि जेवढे लोक तिथे झोपलेले होते त्या सगळ्यामध्ये त्यांचं तेज जे होतं ते आगळं वेगळंच होतं, एक आगळं वेगळंच होतं. ते त्यांच्या शरीरावर सुद्धा ते काय त्या छटा असतात महाराज. आपण शुद्ध अंतःकरणानं जर परमार्थ केला तर त्यांचं शरीरसुद्धा त्या तेवढं तेजस्वी असतं. तुम्ही बघा, ज्यावेळेला लंकेमध्ये हनुमंतराय गेले आणि बिभीषणाच्या दरवाजावर थाप मारलेली आहे आणि बिभीषणाचा दरवाजा उघडला. जसं हनुमानजीला पाहिलं तसं सगळं अंगावर रोमांच उभे राहिले. कोण असतील बरे हे दिव्य पुरुष? की तुम राम दीन अनुरागी आयहु मोहि करन बड़ भागी. की तुम हरिदासन महको मोरे हृदय प्रीति अति होई. की तुम हरिदासन महकोई मोरे हृदय प्रीति अति होई. तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताचे अत्यंत आवडते भक्त आहात का? तुम्ही प्रत्यक्ष रामप्रभू तर नाही ना? की तुम राम दीन अनुरागी आय मोहि कर्ण भडभागी. हे आहे काय दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. त्यांचं दर्शन झाल्याबरोबर आपल्याला आनंद होणं हे पुण्यात्म्याचं काय आहे लक्षण आहे महाराज. म्हणून ज्यांनी ज्यांनी आदरणीय भक्तराज महाराजांना बघितलं असेल तर त्यांच्या दर्शनानं सुद्धा अनेक लोकाला समाधान प्राप्त होतं, आनंद प्राप्त होता. योगायोगानं माझं काही पुण्य आहे, मी त्यांच्या सान्निध्यामध्ये 10-15 वर्ष होतो. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं मला खूप त्यांच्याविषयी फार माहिती आहे. मी त्यांना फार जवळून बघितलेलं आहे. अनेक गवळणीमध्ये असे काही प्रमाण आहे. सखिया वेश्या तुम्ही प्राणवल्लभा निवेदिला भावार्थभूतया लोभा. उमटली अंगी सावळी ओ प्रभा साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभाव. उमटली अंगी सावळी ओ प्रभा. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताने वास केलेला आहे, भगवतप्रिय जे भक्त झालेले आहेत त्या भगवंताचं तेज त्यांच्या शरीरावर सुद्धा उमटत असतं. त्यांचं शरीरसुद्धा सांगत असतं. असं मानतो हजारो लोकातून ते वेगळेपण जाणवतं. तसं त्यांचं वेगळेपण जाणवायचं. तसे जे अंतःकरणातून निष्काम भावनेतून निर्दंब भावनेतून निर्व्यभिचारी सेवा करणारे जे भक्त आहेत त्यांच्याबद्दल सांगतो. नाहीतर आता कितीही असे बोलके पोपट पुष्कळ आहेत, पण ते तसं वाटत नाही महाराज. बरीचशी अशी काही मंडळी आहे की त्यांना पाहिल्यावर ते डाकूच वाटतं. कीर्तनकार कमी आणि डाकूच जास्त वाटतात. विठ्ठल विठ्ठल. त्याचं कारण काय? ती सेवा भगवंत मान्य नाही, परमात्म्याला आवडणारी सेवा नाही. स्वतःला आवडेल अशा प्रमाणे लोकांनी खुश व्हावं एवढ्याकरता ते करतात, किंवा धनार्जनासाठी ज्यांचा तो व्यवसाय आहे. असे काही जे असतील त्यांच्या अंगामध्ये ते तेज राहत नाही, ती छटा राहत नाही. तसं भक्तराज महाराजांच्या बाबतीमध्ये अशी स्थिती नव्हती महाराज. त्यांचं जे ते त्यांचं ते दिसणंही तसंच होतं, अत्यंत तेजपुंज अशा प्रकारचे होते. त्यांच्या वाणीमधला जो मवाळकीपणा होता, त्यांच्या वाणीमधलं जे माधुर्य होतं तेही खूप माणसाला ऐकून तृप्ती वाटत होती. तैशे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताशी सारखी त्यांची वाणी होती. मी तसं फार लवकर कीर्तन करू लागलो. माझ्या वयाच्या 17व्या वर्षापासून मी कीर्तन करतो.
पण मला कधीच असं मनात आलं नाही की मी कीर्तन करावं. जिथे कुठे असेल तिथे त्यांचंच कीर्तन व्हावं आणि आपण फक्त श्रोता म्हणून त्यांच्या समोर बसावं. त्यामध्ये मला जेवढा आनंद होत होता तेवढा मला स्वतःला कीर्तन करण्यामध्ये सुद्धा वाटत नव्हतं. का बरं? कारण ते मला 1-2 तास माझ्या समोर असले बसलेले राहायचे. त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टोत्पत्तीस येत होत्या. म्हणून असे जे महात्मा पुरुष असतात त्यांच्या शरीराच्या बाबतीमध्ये स्मरण, त्यांच्या वाणीच्या बाबतीमध्ये स्मरण, अत्यंत माधुर्य अशा प्रकारचं बोलणं, अत्यंत कळवयाचं, समाजाचं कल्याण कसं होईल या अंगानं ते बोलत होते. त्याच्या मुखामध्ये एक शब्द होता बघा, खरं सांगतो बुवा, असं एक बोलायचं. तर ते ज्यावेळेला ते शब्द उच्चार करत होते त्यावेळेला त्याच्या मागे त्यांची खूप मोठी तळमळ असायची. विठ्ठल विठ्ठल. वाणी आणि अंतःकर अत्यंत पवित्र. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न. मोकळे मन. मोकळे मन म्हणजे निष्कपट मन. नाही तर बरेच लोक म्हणतात तो कसं आहे, बोलल तेवढाच आहे. हो, पण माणूस कसा आहे, मोकळ्या मनाचा आहे. असं मनात आलं तर 10-20 शिव्या देतो. हो, पण तसा माणूस कसा आहे, मोकळ्या मनाचा. त्याला मोकळ्या मनाचं म्हणत नाही. मोकळे म्हणजे निष्कपट मन, मोकळे मन, रसाळ वाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी तो ऐशा नावे. या ठिकाणी भाग्य जावे तरी त्यांनी, असं त्यांचं ते जीवन होतं. वाणीचं पावित्र्य, मनाचा मोकळेपणा आणि शारीरिक तेज. शारीरिक तेज म्हणजे भगवत तेज. जरी त्यांना शुगर आजार होतात, मागून त्यांना जरी शुगर झाली, पण डॉक्टरसुद्धा म्हणत होते तुमच्याकडं पाहिल्यावर वाटत नाही तुम्हाला शुगर असेल, असं त्यांना डॉक्टर पण म्हणायचे. असं त्यांचं प्रसन्नता राहायची. अशी त्यांची आठवणीची पद्धत आहे महाराज. संतांचं स्मरण करायचं म्हणजे काय करायचं, संतांनी केलेलं जे कार्य आहे त्यांच्या जीवनाकडे अवलोकन करून आपण बघायला पाहिजे. कुठेही त्या ठिकाणी जिथे जिथे ते जातील, जिथे जिथे त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करतील, काहीतरी माणसाला त्याच्यातून उपरती प्राप्त झाली पाहिजे. तर ती खरी कीर्तनाची सेवा आहे. आणि अशा प्रकारचं त्यांचं हे जीवन असल्यामुळं या जवळजवळ या नगर जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये त्यांचं पुण्यस्मरण केलं जातं. विठ्ठल विठ्ठल. तसं तर स्मरण हे माणसाला सगळ्यांचंच असतं बरं का. आठवणी सगळ्यांच्याच येतात. आमच्या या घराण्यामध्ये मी लहान होतो त्यावेळेला आमच्या आजी होत्या, त्यांचं बिंदुबाई नाव होतं. त्यांचंही आपल्याला कधी कधी आठवण येते. त्यांचा जो स्वभाव होता, त्यांचं जे प्रेम होतं ते काही आगळं वेगळंच होतं. त्यांचीही आठवण येते. आपल्या या कुटुंबामध्ये व्यक्ती असल्यामुळे त्यांनी खूप प्रेम केलेलं आहे. ज्यावेळेला आम्ही शिक्षण करत होतो संभाजीनगरीमध्ये त्यावेळेला त्या आम्हाला जेवण वगैरे बनवून द्यायच्या, पण खूपच प्रेमळ स्वभाव होता. आपल्या लेकरावर जसं प्रेम करावं आईनं तेवढं प्रेम होतं त्यांचं. त्यांची पण आठवण येते. त्यानंतर आमच्या घराण्यामध्ये आमचे जे पिता असलेले आमचे आदरणीय भक्तराज महाराज, त्यांचं तर आपण सगळेजण स्मरण करतो आहे. आमच्या ज्या मातोश्री होत्या राधाबाई, त्यांची पण खूप आठवण येते. कारण जीवनामध्ये पितृछत्र मातृछत्र हे फार महत्त्वाचं आहे. तोपर्यंत आपण फार निश्चिंत असतो. आपले माता आहे पिता आहे तोपर्यंत आपलं फार निश्चिंत जीवन असतं. काय झालं, एकदा एक प्रतिष्ठित व्यक्ती होते, त्यांचा एक मुलगा होता, तोही चांगला हुशार होता.
तो एक समाजाचं कार्य करत होता. व्यावहारिक अंगही त्याला फार होतं, ज्ञान होतं. आणि त्याच्या वडिलांनाही सगळे गावातले जिल्ह्यातले लोक मानत होते. तर वडिलांनी त्याला सांगितलं एक दिवशी, म्हणले बेटा तू मोठा आहे का मी मोठा आहे. आता ते लेकरू हुशारच होतं, तेही लेकरू हुशारच होतं. त्याला जवळ घेतलं, त्याला असं विचारलं, असं बोल म्हणले तू मोठा का मी मोठा. तो म्हणला मी मोठा. लेकरू काय म्हणला, मी मोठा आहे. बापाला वाटलं मला एवढं सगळ्या जिल्ह्यात लोक मानतात, एवढं सगळं आदर करतात, आणि हे माझं काटतं. हो, हे माझं पोरगं म्हणतो मी मोठा आहे. हो, मग मी मोठा म्हणलं. ते थोडे बाजूला झाले वडील असे. ठीक आहे म्हणले, मला सांग तू कसा मोठा आहे. म्हणले आता मोठा नाही आहे. म्हणले मग आता तर तू बोलला मोठा आहे. तुमचा माझ्या खांद्यावर हात होता म्हणून मी मोठा आहे. हो, जोपर्यंत तुमचा हात माझ्या खांद्यावर आहे तोपर्यंत मी मोठा आहे. आता मी लहानच आहे म्हणले. विठ्ठल असं हे आईवडिलांचं आगळं वेगळं प्रेम असतं. आमच्या मातोश्री खूप सुस्वभावी अशा प्रकारच्या होत्या. मी तर कधी कधी असं म्हणत असतो, ते जे आपण चपाती म्हणतो ना, ते आमच्या आई ज्या करत होत्या ते आमच्या पूर्ण कुटुंबातल्या कोणालाच करता येत नाही. त्यांच्या हातची जी चपाती होती, एखाद्या आपण असं वाटायचं की आपण खवा खातो की काय, इतके छान बनवत होते ते. आणि खूपच म्हणजे आपण म्हणतो ना जीवापाड प्रेम. ज्या वेळेला इथे आमचे आई वडील इथे राहत होते, एखाद्या वेळेला समजा मी तिकडून इकडे यायचं असेल मला, तर त्या घर वगैरे थोड्या स्वच्छ करायच्या. तर आमचे वडील त्यांना हसायचे कधी कधी. म्हणजे बापरे बाबा, आता खूप घराची स्वच्छता लावली, हो फार टापटीप चालली. म्हणजे संत येते घरा तोची दिवाळी दसरा, असं ते म्हणायचे विनोदान. आमच्या आई म्हणायचे हो हो म्हणले, ते माझ्यासाठी संतच आहे म्हणे. हो, तर ते असं खूप चालायचं. तर आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम ते आगळं वेगळंच असतं महाराज. म्हणून त्यांच्याही आठवणी येतात. आठवणी ह्या माणसाच्या मेंदूमध्ये साठवायला खूप मोठा साठ आहे. त्यांच्याही खूप आठवणी येत असतात. अशा प्रकारचं हे स्मरण आहे. स्मरणाचा अर्थ तुम्हाला सांगतो. आणि त्याच कुटुंबामध्ये आमचे जे माझे छोटे बंधू आहेत, आमचे नंदूभाऊ आहेत, आणि त्यांच्याही मंडळी आहे महाराज. त्यांनाही खूप अल्पायू प्राप्त झालं. फारसं काही आयुष्य लाभलं नाही, आणि ते काही आपल्या हातात नसतं. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती. हां, नंदूभाऊ पण खूप सुंदर कीर्तन करू लागले होते. नंदूभाऊमध्ये जेवढी उमंग होती तेवढी उमंग तुम्हाला एखाद्याच माणसामध्ये असेल. एवढं त्यांच्यामध्ये स्फुरण होतं, एवढं कार्य करण्याची शक्ती होती. कुठलंही कार्य उभं करायचं म्हटल्यानंतर आम्हाला एक मोठा आधार होता की नंदूभाऊ जर म्हणले की हे कार्य मी करून दाखवलं तर आम्ही बरोबर निश्चिंत होऊन जायचं. असं त्यांचं कार्य होतं. त्याही अंगानं त्यांची आपल्याला आठवण होते. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचीही आठवण होते. त्यांची गीता ग्रंथ कंठस्थ होता. सगळ्यांचं स्मरण होतं. आता आमचे 1 वर्ष झाले नाही अजून. आमचे जे छोटी बहीण आहे, आमच्या गंगूबाई आहेत, त्यांची खूप आठवण होते. जसं नाव तसं काम होतं. तसे गंगामय्या म्हटलं की आपण अत्यंत निर्मळ भावनेनं बघतो, तशा त्या फार निर्मळ होत्या. आमचे जे जाऊ आहेत, म्हणजे त्यांचे जे मिस्ट आहेत सोमनाथजी म्हणून, त्यांचं एक खूप आगळं वेगळं प्रेम होतं. आपण म्हणतो माणुसकी कशाला म्हणायचं, ते त्यांच्याकडे बघायचं. विठ्ठल विठ्ठल. या कार्यक्रमाला तर एवढा उत्साह राहायचा त्यांचा की त्याला शब्दात सांगता येणार नाही. हो, किती त्यांचे आम्हाला फोन होत होते, कुठपर्यंत आहेत, काय आहेत. तिथून निघाल्यापासून रामभाऊ, हो मला रामभाऊ म्हणायचे. इकडे यायचं बरं का रामभाऊ महाराज, नुसतं रामभाऊ नाही बरं का, रामभाऊ महाराज इकडे यावं लागेल तुम्हाला. हो, कुठपर्यंत आहेत तुम्ही सध्या. हो, मी म्हणायचो आम्ही सध्या याच्यापर्यंत आलेलो आहे, पैठण जवळजवळ आलेले, आता आलोच तुमच्याकडं. नाही तुम्ही मधला एखादा रस्ता पकडताल. हो, तुम्ही आईसाहेबाकडे फोन द्या म्हणे, त्यांना सांगावं लागलं. असं ते बोलायचे विनोदानं. हो, त्यांना सांगितलं म्हणजे तुमचं आमचं काम बरोबर होईल. असं खूप अनेक आठवणी असतात, खूप आठवणी असतात. पण त्यालाच काय म्हणायचं स्मरण. आणि पूर्ण घराण्यामध्ये जे काही मंडळी आमची दिवंगत झालेली आहे
ते सर्व अगदी पूजनीय अशा प्रकारची मंडळी होती. विठ्ठल विठ्ठल. आणि परंपरेनं हे सगळं भागवत धर्माचं हे कार्य त्यांच्या कृपाप्रसादाने चाललेलं आहे. आमच्या नंदूभाऊच्या नंतर आमच्या श्रीकांतनं पण तो वारसा हाती घेतला. त्याने आता 7-8-10 कीर्तन 5-6 कीर्तन काही त्याचे झालेले आहेत. कालीत एक सेवा झाली, तोंडोईला सेवा झाली. अशा प्रकारे हे सगळं आहे. आमचाही मुलगा आहे ज्ञानेश्वर आहे, उत्कृष्ट अशा प्रकारचं कीर्तन करतो आहे. आणि आमचा जो नातू आहे तोही फार छान व्हायच्या मागे आहे. म्हणजे झालाच आहे जवळजवळ. त्याचे 2500 श्लोक कंठस्थ झालेले आहेत. त्याच्यामुळं तोही चांगल्या भरभक्कम याच्यानं तो या भागवत धर्माचा झेंडा हातात घेऊन उभाच राहणार आहे. विठ्ठल असो. आपला हा जो विषय निघाला हा स्मरणासाठी मी सांगितलं की जे माणसाचं जे स्मरण असतं, आता हे पुण्यस्मरण आहे. कारण आदरणीय भक्तराज महाराजांनी त्यांच्या पुण्याच्या प्रभावानं संपूर्ण कुटुंबामध्ये त्या भागवत धर्माचा काय केलेलं आहे, बीजारोपण केलेलं आहे. आणि पूर्ण कुटुंबाला एक भक्ती मार्गाला लावलं. मग त्यांचं आपण जेवढे आठवण करू, जेवढं त्यांचं स्मरण करू, तेवढं आपल्याला काय होणार आहे, पुण्यप्राप्ती होणार आहे, आनंदाची प्राप्ती होणार आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आपण काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेली जी गवळण आहे ती गवळण फार तशी सोपी आहे. सोपी म्हणजे पाठांतरातली. सोपं वगैरे काही नाही. संत वाङ्मय तसं फारसं सोपं नसतं. पण पाठ्यातली असली म्हणजे माणसं भजनी लोक म्हणतात बरं झालं बुवा सोपी घेतली. भजनी लोक जरा जास्त खुश होऊन जातात. आणि ऐकणाऱ्यांचे जर पाठ असली मग तर ते म्हणतात दे टाळी. एकमेकाच्या हातावर टाळीसुद्धा मारून घेतात. जमल्याकडे आता काही डोक्याला टेन्शनच नाही. आता जरी ध्यान नाही दिलं तरी आपल्याला कळून जाणार आहे. हो विठाला विठाला. काल्याचं कीर्तन म्हटलं की ते एक बंधनातलं कीर्तन असतं. म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चरित्र केलेलं आहे त्याचं फक्त उच्चारण करायचं, त्याचे आचरण सांगितलेलं नाही. उच्चार करावा ते सगळ्यांनी आम्ही सांगायचं, तुम्ही श्रवण करायचं आणि प्रसाद घ्यायचा. एवढाच त्या ठिकाणी साधू संतांनी तुम्हाला आम्हाला एक बंधन घालून दिलेलं आहे. कारण कृष्णचरित्र हे जे आहे ना ते आचरण करण्यासारखं नाही आहे. ते अलौकिक स्वरूपाचं आहे, अलौकिक आहे. आणि आपण लौकिकातले आहोत. पारमार्थिक सत्तेमध्ये होणाऱ्या सगळ्या त्या लीला आहेत. आपण व्यावहारिक सत्तेतले माणसं आहोत. आपण ती गोष्ट करू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा परिपूर्णतम अवतार आहे. म्हणून वेगवेगळे रूपानं भगवान या गोकुळामध्ये वावरतात. अनेक भगवंताचे रूप आहेत. एक भगवान बालकृष्ण आहेत, लाला कृष्ण आहे, युगल कृष्ण आहे, राधा कृष्ण आहे, श्रीकृष्ण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, योगेश्वर कृष्ण आहे. अनेक कृष्णाचे तर अनेक रूप आहेत, वेगवेगळ्या अंगानं आहेत. भगवान बालकृष्ण आहेत. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. तुम्हाला आता दुसऱ्यांदा तुमचं दर्शन घडतंय महाराज. दुसऱ्यांदा मागच्या एक कीर्तनाला होते साथीला. खूप गोड अशा प्रकारचे सांप्रदायिक चाली वगैरे खूप छान.
आणि शक्यतो माझा स्वभाव आहे, मी कोणाचं नामनिधान करत नसतो, कारण एका म्हणता भले आणि का सहजाची निंदिले असं त्याच्यात दोष लागत असतो. बरीचशी कीर्तनकार मंडळी नाव घेत असतात, वादनकाम करणाऱ्याचं, गाणाऱ्याचं, पेटी वाजवणाऱ्याचं, जवळ बसून ऐकणाऱ्याचं. पण माझा सगळ्याच्या ठिकाणी एकच भाव आहे, सगळेच परमात्म रूप आहेत, सगळेच भगवंताचे लाडके लेकरं आहेत. म्हणून मी वेगळ्या रीतीनं कोणाचं नाव कधी घेत नसतो, कारण त्याचं कारण असं आहे. असो, या ठिकाणी भगवान बालकृष्ण आहेत. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ते भगवंताचं बालरूप जे अत्यंत आनंद देणारं रूप आहे. त्रिभुवनाचं तेज आहे ते. त्रिभुवन त्रिभुवनामध्ये दिव्यता आहे ते याच्यामध्ये. किती भगवंताचं अलौकिक तेज आहे. तुझी ये निढळी कोटी चंद्रप्रकाश. हो, कमल नयन हास्य वदन हासे, असं ते सुंदर रूप आहे. त्या अंगाने खूप आनंद झाला. नंदा घरी सगळ्यांना आनंद झाला आहे. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. सगळे आनंद उत्सव वगैरे करू लागलेले आहेत. अशा प्रकारचं. तेवढ्या बाल्यावस्थेमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या राक्षसीला मारून टाकलं, राक्षसाला मारून टाकलं. हो, का ग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. एवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये. म्हणून ते फार दिव्य अशा प्रकारचं चरित्र आहे. पुन्हा जे भगवान गोपालकृष्ण आहेत ते गोपाळाबरोबर राहायचे. गोपाळाबरोबर भगवंताने जे लोणी चोरलं, त्या लोणी चोरण्यामध्ये आजची जी गवळण आहे त्याच्यातली ती एक लीला आहे. भगवान माखन चोरी करू लागले. भगवंतानं चौर्यमंडळ स्थापन केलं आणि त्याच्या मागे 4 गोष्टी आहेत की भगवान लोणी का चोरत होते. त्याच्यात एक राजकारण आहे, एक धर्मकारण आहे, एक भक्ती कारण आहे आणि एक अध्यात्म कारण आहे. विठ्ठल भगवंतानं लोणी का चोरलं याच्यामागे एक राजकारण आहे. काही लोक म्हणतात नाही ह्या गावातले राजकारणी लोक येतो. आता तर काही कीर्तनकाराला लोक म्हणून राहिले, अहो ते कीर्तनकार नाही, राजकारणी महाराज आहे. असे लोक महाराज लोकांना सुद्धा म्हणतात ते राजकारणी म्हणे, ते एका पक्षाकडून बोलतं म्हणे. हो, तसं तर महाराजाला पक्ष नाही पाहिजे. हो, महाराज म्हटलं की तो पक्षाच्या बाहेरचा पाहिजे. हो, सगळे पक्ष त्याचे सारखेच आहेत. पण असे लोक बोलतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चोरी करण्याच्या मागे एक राजकारण पण होतं. राजकारण असं होतं की ह्या ज्या सगळ्या गवळणी आहेत, हो, ह्या गवळणी लोणी असेल, चांगल्या प्रकारचं ज्याला निरदूध म्हणतात, निरस अशा प्रकारचं दूध आहे, लोणी आहे, चांगल्या प्रकारचं गावरान तूप ज्याला म्हणतात, हे सगळा माल ते मथुरेला नेत होते. मथुरेला आपल्याकडे गवळणीमध्ये म्हणतात ना, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गवळणीचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडे विचार करू लागले की हे सगळं जो चांगला माल आहे हा माल शत्रुपक्षाकडे चाललेला आहे. कारण हा माणसाला बल प्रदान करणारा माल आहे. याला काय म्हणतात, सात्विक आहार.
आयुष सत्व बल आरोग्य वर्धना स्निग्धा स्थिरारोग्य आहार सात्विक प्रियाः 17व्या अध्यायामध्ये जे वर्णन केलेलं आहे की आयुष सत्व बल आरोग्य, आयुष्य वाढवणारं म्हणजे आयुष सत्वगुण वाढवणारं, बल वाढवणारं, आरोग्य चांगलं ठेवणारं हे सत्वगुणी आहार आहे. म्हणून बरीचशी लोक कांदा लसूण पण खात नाही. ते सत्वगुणी लोक आहेत, त्यांची कॅटेगरी सत्वगुणीमध्ये जाते. आणि जे लसूण कांदा खातात ते तमोगुणी आहार येतो. आणि काही माणसं काल्याच्या प्रसादात सुद्धा कालवितात, ते म्हणजे बहादर लोक म्हणतात. वारकरी संप्रदायातले बहादर लोक आहे. विठ्ठला हा सत्वगुणी आहार आहे. भगवान विचार करतात या आहारामुळं शत्रू बलवान होईल, शत्रू तेजस्वी होईल आणि मग तो आपल्यावर कधीही पण हल्लाबोल करू शकतो, आपल्यावर हल्ला करू शकतात, आपल्याला मारू शकतात. म्हणून शत्रू बलवान होता कामा नये म्हणून भगवंतानं चौर्यमंडल स्थापन केलं आणि चोरी केली. दही दूध लोणी वगैरे आपल्या बाळगोपाळाला खाऊ घालून त्यांना बलवान केलं. कारण हे असं मागून देत नव्हत्या त्या गवळणी. मग आपण म्हणतो ना असं सरळ जर काही गोष्टी नाही झाल्या तर मग काय करावं लागतं, वाकड्या बोटाने काय म्हणतो त्याला, हां असं जर नाही आलं हां उंगली तेडी करणी पडते. हां मग ते असं सगळं सुदामतीनं त्या गवळणीनं दिलं नसतं. भगवंतानी किती जीव तोडून सांगितलं असतं की बा हा माल तिकडं नेऊ नका, हे आपले बाळगोपाळाला द्या, त्यांना बलवान करा. बाळगोपाळाला त्या काही देतच नव्हत्या ना, त्या ताक ठेवायच्या फक्त घरी, ताकाचे सर्व. आणि येता घेतात बाळगोपाळ म्हणजे ताक प्या, काट्यावर तुम्हाला काय रोग आला आहे असं म्हणायचं, ताक प्या ताक प्या. आणि मग ते ताक पिऊन कुठं पोरं सुधरत असतात का सांगा बरं. ताक पिऊन सुधरत नाही. तुम्ही असं किती ताक प्या, उलट तुमचं शरीर हे होऊन जातं, शुष्क होऊन जातं, कारण त्याच्यात काहीच रस राहिलेला नाही, ते आसार असतं ते सगळं. म्हणून भगवंतानं ते चोरलं. मग याच्यामध्ये दोष नाही. एखाद्या आपत्तिकालामध्ये एखादी गोष्ट आपल्याला गरजेची असली ती जर आपण घेऊन एखादा आपत्तिकाल जर आपण ते आपत्तिकालातून थोडं सोडवलं तर ते घेणं हे दोष लागत नाही. असं छत्रपती शिवरायांनी सुद्धा केलेलं आहे. आपत्तिकालामध्ये काही गोष्टी आपल्याला जर लागत असतील, काही धनार्जन लागत असेल, कोणी देत नसेल आणि हा काल आता त्याच्याशिवाय सुधारणार नाही तर त्यावेळेला ते आक्रमण करून ते गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळं भगवंतानं हे एक राजकारण त्याच्या मागं होतं. लोणी चोरण्याच्या मागे एक राजकारण होतं. दुसरं एक धर्मकारण आहे. धर्मकारण असं आहे की आपल्या लहान बालकाला पालनपोषण करण्याचं धर्म आईचा असतो. आईनं लहान बालकाला चांगलं दूध द्यायला पाहिजे. आईनं लहान बालकाला दूध द्यायचं, त्याचं पालनपोषण करायचं, त्याला गुटगुटीत बनवायचं. तर त्या देत नव्हत्या. देवालासुद्धा समर्पित करत नव्हत्या, देवालासुद्धा त्या अर्पण करत नव्हत्या. मला सांगा आईचा धर्म त्यांनी सोडला की नाही. आईचा धर्म आहे लेकराला देणं, आईचा धर्म आहे घरामध्ये काही देवार असेल तिचं नैवेद्य समर्पित करणं, भगवंताला अर्पण करणं, हे आल्या गेल्या साधू संतांना चांगली गोष्ट देणं. हे काहीच करत नव्हते, फक्त पैसा वसूल करण्याकरता तिकडे जायचे. आता जसे खेड्यापाड्यातले लोक आहे ना, दूध डेअरीला आणि चटणी नेरीला, सगळं दूध डेअरीला जातात आणि आपलं चटणी खाते, भाकरी खाते आणि मग त्या पैशाने ते हे आणते तंबाखूच्या पुड्या, बिड्याचे कट्टे, हां असे आणते. कुठे बी आपल्या ओट्यावर पारावर बसते, आपले चोळीत राहतात. हो असे चोळीत राहतात. आणि मग इकडच्या तिकडच्या सळ्या मारतात. तुम्हाला काय वाटतं कोण येईन निवडून, येऊन येणार कोण, असं ते गप्पा मारीत राहतात. म्हणजे तेजस निर्माण करणारा जे माल आहे तो लेकराला देईना, भगवंताला देईना. म्हणून भगवंत त्या ठिकाणी एक धर्मकारण होतं. म्हणून भगवंतानं चोरी करून ते बालगोपाळ खाली धर्मकारण आहे. तिसरं भक्तिकारण आहे. भक्तिकारण असं आहे की त्या गवळणी गोपाळ याच्यामध्ये गोकुळामध्ये सगळ्याच गवळणी सारख्या नव्हत्या. काही भगवंतावर नितांत प्रेम करत होत्या. त्या वाट बघायच्या की कृष्णानं माझ्याकडे लोणी खायला यायला पाहिजे, त्या वाट बघत होत्या. आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ गोपाल, दर्शन की प्यासी गुजरी आशाम. आज मेरे अंगना में आओ गोपाल, आओ नंदलाल, दर्शन की प्यासी गुजरी आशा.
अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे माखन को खाओ। मुरली मधुर सुनाओ घनश्याम, सुनाओ घनश्याम, दर्शन की प्यासी गुजरिया शाम। आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ घनश्याम, दर्शन की प्यासी गुजरिया शाम। असं हे भक्ती कारण आहे. काहीच्या अंतःकरणामध्ये एवढं भक्तिप्रेम होतं, एवढं कृष्ण प्रेम होतं की त्या माणच्या कन्हैया माझ्याकडे हो आमचं लोणी खाण्याकरता आहे. अंगना में आओ मेरे माखन को खाओ. हो आमचं तू हे घेतलं पाहिजे. हो कधी कधी त्या गाराने सांगायला ज्या गवळणी जायच्या ना त्याच्यामध्ये सुद्धा ही सामील व्हायची, त्याच्यात सुद्धा ही सामील व्हायची. बाकीच्या गवळणी गाराने सांगायचं याने असं केलं, परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ये टाकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. काही काही गाराने सांगायचं हां तुझं काय आहे तुझं काय. दुसरी म्हणायची घेऊन ये आला आग्न तुझ्या घराशी जाईन. हो म्हणजे तुझं आमचं घर का जाळतो म्हणले देईन तोंडावर तुझ्या बापाचे घर. तुझ्या बापाचं घर आहे का. काही गवळणी म्हणायच्या आम्ही रांगोळी काढली तर त्याच्यावर येऊन त्यांनी लघवी केली. अष्टदळ काढले अंगणी त्यावरी मुते चक्रपाणी. तुझ्या कन्हैयाने असं केलं, अशा फळे केल्या तशा फळे केल्या. मग हिचा नंबर लागायचा. ही जी गेलेली आहेत ना हिचा नंबर लागायचा. मग यशोदा मैया म्हणायची सांग तुझं काय कारण आहे. म्हणले माझं काही कारण नाही, माझं एकच म्हणणं आहे की त्याने फक्त आमच्या गल्लीत यायला पाहिजे, आमच्याकडे यायला पाहिजे. तुम्ही एक विनंती करना जरा कहे दो सावरिया से आया करे, जरा कहे दो सावरिया से आया करे, सावरिया से आया करे, जरा कहे दो सावरिया से आया करे। दिन नहीं चैन रेन नहीं निंदिया, दिन नहीं चैन रेन नहीं निंदिया, सपने में दर्श दिखाया करे, जरा कहे दो सावरिया से आया करे, जरा कहे दो सावरिया से आया करे। हे भक्ती कारण आहे. हे तिसरं कारण आहे भक्ती प्रेमामुळे भगवान भक्तीनं आकळल्या जातो. हो भावबळी आकळे हे रवी नाकळे भक्तीच्या बळानं परमात्मा तिथे चोरी करण्याकरता जायचे. आणि दुसरं जे चौथं जे आहे ते अध्यात्म कारण आहे. अध्यात्म कारण तिथे भगवान स्वतः होऊन जात होते. कारण जे भगवंताशी एकरूप झालेले परमात्मा म्हणतात ते मला खूप आवडतात. हो त्यांना मी सोडून राहू शकत नाही. भगवान त्यांच्याकडे जातात. अध्यात्म कारण, अध्यात्म कारण म्हणजे ज्यांनी असं जाणलेलं आहे की कृष्णापेक्षा मी काही वेगळं नाही आहे. ते कृष्णरूप झालेलं जे जीवन आहे. विठाला विठाला भगवान तिथे स्वतः होऊन जायचे. त्यांच्या चित्ताचं हरण करायचे भगवान. शांत कर बरं. परमात्मा चित्त चोरिले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे. भगवान त्यांच्या चित्ताचं हरण करायचे. कारण ते चित्त शुद्ध झालेलं आहे. मृदू सभा हे नवनीत तैशे सज्जनाचे चित्त, असं त्यांचं चित्त असल्यामुळे भगवान तिथे जायचे. आपण म्हणतो ना सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, हे जसं आहे त्याप्रमाणे. तर हे एक अध्यात्म कारण आहे. या 4 कारणानं भगवान त्या ठिकाणी चौर्य कर्म करत होते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्याच्या घरामध्ये जाणं आणि त्यांच्या कोणत्याच वस्तूला हात लावायचं नाही. फक्त लोणी खायचं, दही खायचं, दूध प्यायचं. याला खऱ्या अर्थाने सांगा चोरी म्हणतात का. समजा एखादा मनुष्य, एखादा चोर आपल्या घरात शिरला आणि त्याला एक कपाट दिसलेलं आहे. कपाट दिसलेलं आहे, त्याच्यात त्याला माहिती याच्यात सोनं नाणं ठेवलेलं आहे, याच्यात काही नोटा आहेत, चांदी आहे, हे त्याला कळालं तर तो ते सोडून इकडं लोणी खाईल का. नाही नाही
काय करायचं त्या सोन्याला, ज्या सोडून 1.25 लाख रुपये तर तोळा आहे. काय त्याची किंमत आहे? जाणीवून थोडं भारी येते. एखादा चोर आपल्या घरात आला आणि त्यानं सोनं नाणं पैसा सोडून दिला आणि फक्त तुमच्या घरातलं लोणी खाऊन गेला, तर तुम्ही त्याला काय म्हणता? जाऊ दे तिथलं द्या गोकुळातलं सोडून, तुम्ही काय म्हणता? काही नाही राव, हे याला काय चोरी म्हणते? तुम्ही असं म्हणताल की सांगा, काही नाही राव याला काय चोरी म्हणते का? एवढं बाजूला कपाट होतं, कशाला हात लावलं नाही लोणी? अरे असं रोज आलं तर परवडलं आपल्याला, असं चोर काय म्हणले? तसं ते एका अंगानं पाहिलं तर ती चोरी नव्हती, तो एक भक्तिप्रेमाचं एक आलेला तो समुद्र होता. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या गोकुळामध्ये जे गोपाल राहायचे भगवंताबरोबर, पेंड्या सुदामा वडजा वाकड्या वगैरे हे सगळे या ठिकाणी राहायचे आणि खूप जीवापाड प्रेम भगवान कृष्ण परमात्म्यावर करत होते. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं की आता आपण यांना एकरूप करू. हो, यांना भगवत सुख काय असतं, भगवत आनंद काय असतो, तो आपण यांना देणार. म्हणून भगवंताने एक दिवस असा निश्चित केला आणि त्या दिवशी मग सगळ्या बाळगोपाळांना भगवान बोलू लागलेले आहेत. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या याल तरी आरे लागे, अवघे माझ्या मागे मागे. बाळ गोपाळांच्या प्रेमानं भगवान संतुष्ट झाले आणि परमात्म्याला संतुष्ट करण्याकरता इतर गोष्टी काहीही कामाच्या नाही, कारण संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती भगवंताने केलेली आहे. मग कासयाने पूजा करू केशराजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके न्हाणू तरी स्वरूपते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फळदाता तूच तांबूलाक्षदा, तेथे काय आता वाहू तुझं. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण,
ब्रह्मतेचे अन्न दुजे काय, गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे, तुका म्हणे मज अवघे तुझे, धूपदीप रामकृष्ण हरी. इतर कोणत्याही गोष्टीनं परमात्मा प्राप्त होत नाही. मी उपचारे कौनाही नाकळेगा, असं ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आलेला आहे. मी उपचारानं प्राप्त होत नाही, ते एक अंतःकरण शुद्धीसाठी. तसं मी ते ग्रहण करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. हो, पण तदम भक्ती परत. भक्ती हा पद फार महत्त्वाचा आहे. अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम असलं तर मी ते दिलेलं स्वीकार करतो, अन्यथा त्याच्यानं मी प्रसन्न होत नाही. असं जर काही दिल्यानं भगवान प्रसन्न झाले असते तर श्रीमंत लोकांनी आपल्या वाट्याला देव येऊनच दिला नसता. काय अशा प्रकारचा जो भगवान आहे तो फक्त अंतःकरणातलं भक्तिप्रेम बघत असतो. बाळगोपाळानं जीवापाड भगवंतावर प्रेम केलेलं आहे, म्हणून भगवान खूप प्रसन्न झाले. आणि भगवान म्हणतात का आता यांना खऱ्या अर्थानं जो आनंद म्हणतात, ज्याला ब्रह्मानंद म्हणतात, तो आनंद आपण यांना देणार. म्हणून भगवान या एके दिवशी सगळ्या बाळगोपाळांना म्हणतात की हे बाळगोपाळांनो, याल तरी यारे लागे. हो, काही कीर्तनकार सांगतात की भगवंताने आपल्या स्वतःच्या वाड्यामध्ये चोरी केली. काही कीर्तनकार म्हणतात नाही, एके ठिकाणी भगवान गेले होते, तिथे बाळगोपाळांना बोलवते. असे विवाद वगैरे पुष्कळ असतात. अनेक साधू संतांच्या कथा काही गर्गसंहितेमध्ये वेगळ्या अंगाने असतात, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वेगळ्या अंगाने कथा असतात. त्या दिव्यता प्राप्त झालेले संत महात्मा आहेत, त्यांना दिव्य दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टी दिसलेल्या आहेत त्यांनी त्या ग्रथित करून ठेवलेल्या आहेत. म्हणून थोडा आपल्याला फरक जाणवतो. असो, भगवान त्या ठिकाणी प्रत्येक बालगोपालाला सांगतात की याल तरी यारे लागे. लागे म्हणजे ज्याला अत्यंत नितांत अशा प्रकारची गरज आहे, किंवा ज्यांनी एखाद्या गोष्टीचा अगदी पिच्छा धरलेला आहे, म्हणजे ज्यांना अत्यंतिक आवड निर्माण झालेली, त्याला लागे शब्दाचा अर्थ आहे. आपल्याला आपले म्हणतो ना की तो लय लागे आहे, असं एक आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो, तो लय लागट आहे बुवा. लागट म्हणजे याचा अर्थ तो पिच्छा सोडत नाही, तो पिच्छा सोडत नाही. तो ते अगदी किती जरी केलं तरी तो मागे चालतच राहतो. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. अशा प्रकारचं भगवंताचं या ठिकाणी असं की ज्यांना आता या सुखाची खूप अत्यंतिक गरज आहे, हो, त्यांनी माझ्या मागे यायचं. कारण दुसऱ्यांच्या मागे जर आपण गेलो तर ते सुख मिळणार नाही. ब्रह्मसुख ज्याला म्हणतात त्यांना एक विशिष्ट याच्या मागेच जावं लागतं. भगवंताच्या मागे गेलं तर ते काम होतं, संतांच्या मागोवा घेऊन जर गेलं तर ते काम होतं, अन्यथा कुठेही काम होत नाही. त्यांच्या मागे लागावं लागतं, त्यांना करुणा भाकावी लागते. आणि असे अभंग पण आहेत. ओ भुक्ती मुक्ती तुची एक होसी सिद्धीचा दाता, भुक्ती मुक्ती तुझी एक होसी सिद्धीचा दाता. मनवोनी सांडवली शोक भय लज्जा चिंता, मनवोनी सांडवली शोक भय लज्जा चिंता. सर्वस्व त्याग केला धाव घातली आता, सर्वस्व त्याग केला धाव घातली आता. कृपादान देई देवा येऊनी सामोराता, कृपादान देई देवा येऊनी सामोराता. कृपादान देई देवा येऊनी सामोराता, कृपादान देई देवा येऊनी सामोराता. विठोबा दान देगा तुझा सारी केला, हे वाखली बोल वाढली सीमा. विठोबादान देगा तुझा सारी केला, हे वाखली बोल वाढली सीमा. या अंगानं भगवंताला जाणून त्या भगवंताच्या मागोवा घ्यावा लागतो, त्याच्या मागे लागावं लागतं. भुक्ती मुक्ती तुझी एक होशी सिद्धीचा दाता. हे परमात्मन, भुक्ती मुक्ती प्रदान करणारे, सिद्धी प्रदान करणारे तुम्ही एकटेच आहात. हो, म्हणून सांडवली शोक भय लज्जा चिंता. म्हणून आम्हाला आता कुठलं भय नाही, कुठलं शोक नाही, कुठली लाज नाही, कुठली चिंता नाही. सर्वस्वी त्याग केला धाव घातली आता. सगळ्याचा त्याग करून आम्ही तुमच्या मागे आलेलो आहोत.
कृपादान दे देवा येऊनी सामोरा आता. अशा प्रकारे भगवंताचा मागोवा घ्यावा लागतो, संतांचा मागोवा घ्यावा लागतो. परमात्मा म्हणतात जर तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल तर ज्यांना अत्यंतिक गरज आहे, लागे म्हणजे अत्यंतिक गरजू, त्यांनी माझ्या मागे यायचं. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवंताचा मागोवा घेतला असता तर अर्जुनाला सुद्धा त्रास झाला नसता. भगवंतांनी सुरुवातीला सांगितलं होतं की अरे हे काय करायला लागला तू, अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अरे सोड या गोष्टी, या सगळ्या. तस्मात् दुतिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. उठ, हे सगळं सोडून दे. हे आमके माझे येतन तमके माझे येतन, यांना कसं मारावून अमुक धमुक, हातामध्ये धनुष्यबाण घे आणि युद्धाला लाग. हे भगवंतांनी सांगितलं, मग कमीत कमी देवाच्या मागे मागे चालायला पाहिजे की नाही सांगा. भगवान म्हणतात मी आता मी सांगतो तसं कर. जसं भगवान म्हणतात अवघे माझ्या मागे मागे. अर्जुनाला सांगितलं तुला काय करायचं, उठ आणि मार. हो, असं सांगितल्यानंतर पुन्हा अर्जुनाला काय गरज होती की देवा हे कसं शक्य आहे. हो, हे तुम्ही काय करायला लावायला लागले मला, हे सगळे माझे गुरुजन आहेत ना. गुरुन हात्माहि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि हलो हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रतिग्धान. नाही नाही म्हणले, देवालाच सांगायला सुरुवात केली. तुम्ही थोडं जरा हे करा, दम धरून विचार करा. कोणाला म्हणायला लागला, कृष्ण परमात्माला. तुम्ही थोडी शांतता ठेवा लागला, एक कप चहा प्या बा. पण जरा डोकं शांत करून विचार करा की तुम्ही मला कोणाला मारायला सांगू लागले. हे माझे गुरुजन आहेत, पूजनीय आहेत. कथम भीष्मं संख्ये द्रोणंच मधुसूदन यशवी प्रतियोत्साह पूजार्हावरी सूदन. हे सगळे पूजनीय लोक आहेत, त्यांना मारायचं सांगतायत. हे दुर्योधनादिकाचं द्या सोडून. हो हो, दुर्योधनाचं द्या सोडून. त्यांना तुम्ही कधी हाणलंच असतं, मारलंच असतं. त्यांना मग त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. हो, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही वाटत नाही. हो, पण यांना कसं काय मारावं, अशा अनेक गोष्टी, अनेक उपपत्ती अर्जुन देऊ लागलेले आहेत. आणि पुढे पुढे तर मग अर्जुनानं प्रवचनच सुरू केलं. हो, जसं एखाद्या महाराजाला चान्स भेटावं आणि त्यांनी लांबून टाकावं. हो, तसं मी नाही लांबवणार. तसं खूप विस्तारपूर्वक सांगितलं किंवा असं होईल तसं होईल, ह्यांच्या सगळ्यांच्या बायका विधवा होतील, वर्णसंकट घडेल आणि सगळे नरकात जातील, अमुक तमुक बरंच सांगितलं. भगवंताने काही ऐकलं नाही, काही नाही. पण परमात्मा फार दयाघन आहे. अर्जुनावर कृपा करण्याची त्यांची अंतःकरणातून इच्छा असल्यामुळं भगवान सांगत 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 गेले. आणि शेवटी मग अर्जुनाचे ते सगळे ज्ञानाचे डोळे उघडून गेले. जी ज्ञानदृष्टी हरपली होतं ना, ते आता ते ज्ञानदृष्टी जागृत झाली. आणि मग अर्जुन म्हणू लागले की देवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयारी करिष्ये वचनम तव. म्हणून भगवान म्हणतात की ज्यांना ज्यांना ब्रह्मानंद पाहिजे असेल ते सगळे माझ्या मागे या. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. सगळेजण माझ्या मागे या. हो हो, आणि मग मी तुम्हाला तो आनंद देणार आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये सांगतात आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी.
आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही जर बरोबर माझ्या मागे आलात आणि काही मनाचा शहाणपणा नाही केला तर हो तुम्हाला मी देतो. आणि आजी देतो. आजी या शब्दाचे 2-3 अर्थ आहे. आजी म्हणजे आजच. आजी म्हणजे आज. आज म्हणजे जसं ही मार्गशीर्ष शुद्ध नवमी आहे. हो आज मी तुम्हाला काल्याचा प्रसाद देतो. तुम्ही काल जर मागितलं असेल तर तुम्हाला भेटलं नसतं. हो म्हणजे काही एक विशिष्ट कालावधी. तसं आपल्या साधनेचा एक विशिष्ट काल आल्याशिवाय आपल्याला ते प्राप्त होत नाही. म्हणून त्या अंगानं आजी देतो पोटभरी. आणखी एक आजीचा अर्थ आहे. आजी. ए आजी. आजी कोणाला म्हणतात? आईची आई किंवा वडिलाची आई. आणि ही आजी तर काही इथं नाहीच आहे. या अभंगामध्ये जो आजी शब्द आलेला आहे त्या आजीच्या हिशोबानं नाही. ती आजी वेगळी. आता याचा आणखी एक अर्थ आजी. आजी म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की भूतकालातलं स्मरण आणि भविष्यकालाची चिंता या दोन्ही गोष्टी जिथे मावळून जातात आणि जो प्राप्त होतो त्याला आजी म्हणतात. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू हे जसं आहे ना याला आजी म्हणतात. आजी आनंदी आनंद झाला. विटेवरी ओ उभा विठ्ठल डोळे भरूनी पाहिला. आज माझ्या मनी आनंद झाला. आज माझ्या मनी आनंद झाला. हो आजी म्हणजे ज्याच्यामध्ये आपली भूतकालाचं स्मरण संपलेलं आहे आणि भविष्यकालाची चिंता मावळून गेलेलं आहे. आनंदमय जीवन होणं त्याला ब्रह्मानंद म्हणतात. नाहीतर बहुताशी आम्ही संसारी लोक भूतकालाचं स्मरण करत असतो. भूतकालाचं. हो 10 वर्ष आधी असं झालं. मी काही लोक शहरात आलेले म्हणतात मी नुसत्या कपड्यावर आलो होतो. लोक काय भोंगळे येते काय? पण बोलतात लोक नुसत्या अंगावरच्या कपड्यावर आलो होतो मग हळूहळू हळूहळू वाढलं. हो असे लोक बोलत राहतात भूतकाळातल्या गोष्टी. काय आमची परिस्थिती राव, खायला नव्हतं प्यायला नव्हतं, संध्याकाळची चिंता होती आम्हाला. पण झालं असं झालं. पण काय सांगते तर पुढं कसा काळ येईल म्हणजे पुढचं. आज बरं आहे. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जर त्याला गरिबी काढलेली असेल, मुलगा चांगल्या हुद्द्यावर गेला, श्रीमंत झाला तर ते सूनबाई चांगली मिळाली योगायोगानं होतात गोष्टी अशा. हो एखाद्याला सून चांगली मिळते, मिळत नाही असं नाही. नशिबाच्या गोष्टी असतात त्या. मिळाली चांगली, तिनं गरम गरम वरण भात भाजी पोळी शिरा वगैरे आणून ताट म्हाताऱ्याच्या समोर ठेवलं तर त्याने आनंदाला खायला पाहिजे होतं ना. अरे आता बरं आहे, आम्ही असे दिवस काढले, आम्ही तसे दिवस काढले, आता तरी बरं आहे, पुढं कसं होईल. म्हणजे पुढं कसं होईल, मागे असं झालं, मध्ये जो चाललेला आनंद आहे ते सगळा मातीत मिळून टाकला. त्या स्वयंपाकाचा आनंद पुरा मातीत गेला. आणि हे सांसारिक लोकांचं मुख्य लक्षण आहे की आत्ताचा आनंद मातीत घालणं कसा घालायचा हे त्यांच्याकडून शिकून घ्या. हो कोणत्या बी एखाद्या रगडलेल्या चांगल्या रचपचलेल्या संसारी माणसाजवळ जाऊन बसा, त्याचा हा उद्योगच आहे. स्वतःचाही तो करील वाटोळं आणि दुसऱ्याच्याही आनंदाचं वाटोळं केल्याशिवाय राहायचं नाही, असे त्यांचं बोलणं असतं. एखाद्याची तब्येत जरी बिघडली, आता बरं आहे पण आमच्या बी एक पाहुणा होता, त्याला बरं वाटत होतं पण ते राहील 15 दिवसांनी मेलं राव. म्हणजे असं काहीतरी बोलल्याशिवाय राहायचं नाही. आम्हाला वाटलं सुधर गेलं. हो ते हे सांसारिक लोकांचे खास लक्षण असतात, पण पारमार्थिक जे आहेत ते असे करत नाही. भगवान म्हणतात आजी आनंद. हो आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे,
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. हे मी आत्ता प्रमाण म्हणलो. तुम्हाला कोणाची आठवण झाली? बोला ना. भाऊची आठवण झाली ना. यालाच स्मरण म्हणतात, यालाच स्मरण म्हणतात. हेच पुण्यस्मरण आहे की त्यांच्या मुखातून या अभंगावर आपण कीर्तन ऐकलेलं. आनंद कोंदला मागे पुढे. मागे म्हणजे भूतकाल, पुढे म्हणजे भविष्यकाल, आणि आत्ता आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आणि हा अवीट असलेला जो ब्रह्मानंद आहे त्याच्यामध्ये लेशभरही दुःख नाही, असं मी तुम्हाला देतो. आजी देतो म्हणजे तो आनंद देतो. आजी या शब्दाचा अर्थ तो आनंद देतो. आजी देतो पोटभरी. त्या आनंदानं तुमचं पोट भरणार आहे. आणि पुरे म्हणाल तो वरी. तुम्हाला तृप्तीचं ढेकर आलं पाहिजे. तुष्टीम पुष्टीम ते आहे ना ते नाथ आपलं, तसं ढेकर आलं पाहिजे. तुष्टी पुष्टी त्याच्यात ते शब्द आहेत बघा त्या श्लोकामध्ये. माहिती आहे तुला तो श्लोक? हो, त्याच्यात लिहिलं आहे तुष्टी पुष्टी. जसं जेवण करत असताना माणसाला घासाघासाला तृप्ती होते, घासाघासाला आपलं पोट भरत चालतं, संतुष्ट होतो, ढेकर येतं, असं त्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे. विठाला हा विठाला. तवे तवे घेऊ घास ब्रह्मरस आवडी. भक्ति परेशान भव विरक्ति रणनेत्र चैशक्ति का एक काल प्रपद्य मानस यथान्यस्तु तुष्टि पुष्टि क्षुद कायोनुभास. हां बरोबर. विठाला विठाला. महाराजांनी जे प्रमाण दिलं, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, अशा प्रकारचा आनंद मी तुम्हाला देतो, तुम्हाला ढेकर येईपर्यंत. हो, पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. आपण जेवताना पुरेपुरे कधी म्हणतो? ज्यावेळेला खूप काही झालेलं आता तिथून आतून एक हे येतं, आवाज येत असतो. हो, त्याला म्हणतात ढेकर. काही काही लोक म्हणतात तिसऱ्या हुकुमापर्यंत खातो. आता हुकूम म्हणजे ढेकरच असेल ना का अजून काही आहे? कारण मला माहीत नाही. लोक फक्त बोलतात काय जेवण आहे कसं घे तिसऱ्या हुकुमापर्यंत, असे तृप्त होईपर्यंत. तसं अति नाही खायला पाहिजे. पण काही लोकांचं ते कसं राहतं, एक जास्त आवडली एखादी वस्तू तर ते मग मागं पुढं पाहत नाही. मला एक जण म्हणला जन्म परत भेटेल राव, पण हे थोडं भेटणार. असं असे काही लोक असतात. एक जण तर जेवता जेवता असं इथं मारायचं, असं टकटक इथं पोटाला मारायचं. म्हणलं असं का करतो? म्हणजे या पोटात जोपर्यंत असा आवाज येत नाही टाक टाक तोपर्यंत खातो. म्हणजे इथं तसा आवाज आला पाहिजे, इतकं कडक झालं पाहिजे. म्हणजे खाताना जसं माणसाला तृप्ती होते तसं महाराज भगवान म्हणतात पुरे म्हणाल तोवरी. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. पण हा जो ब्रह्मानंद आहे, हा जो भगवत आनंद आहे, प्रत्यक्ष परमात्मा, अनंत कोटी परमात्मा त्यांना स्वतःमध्ये मिळवून घेत आहेत. पण त्याच्यासाठी जी साधना करण्याची पद्धती आहे, परमात्मा असं उतावीळ नवरान गुडघ्याला पासून जमत नसतं. ती साधना करण्याची पद्धती तिसऱ्या कडव्यात वर्णन केलेली आहे. हालो हालो तैना हालो हालो तैना हालो हालो तैना हालो 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 तैना हालो हालो तैना
हरी हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. भगवंताने एक साधनाची तुम्हाला एक पद्धती दाखवलेली आहे की ज्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी घाई करता कामा नये. हो, हळूहळू चला, हळूहळू चला. म्हणजे तुम्ही थांबू नका, थांबू नका. कारण आयुष्य किती आहे आपल्याला माहिती नाही. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती. मग प्राप्त झालेल्या आयुष्याचं मातेरन झालं पाहिजे, मिळालेल्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे. म्हणून चाल ठेवा, चाल ठेवा. पण ती चाल कशी? हां, हळूहळू ढाळे ढाळे केवते नेके वेळे ते निबळे निश्चित ठाकी. हां, असं आहे ना. मग थोडा 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 त्याच्यामध्ये मार्गक्रमण करत राहायचं. म्हणजे कसं, आता प्रारंभी माणसाला नास्तिकतेतून आस्तिकपणा निर्माण होतो. कीर्तन ऐकलं, कथा ऐकली की माणसाला वाटतं काय खरं नाही आपल्या जीवनाचं, आपलं बरंचशा आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे. आता आपण माळ घालू, हरिपाठ म्हणत जाऊ, गंध लावू, हे सगळं माणसाला वाटतं. मग तेवढ्यावरून आपलं काम झालं असं समजायचं नाही. मग गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावायला लागला म्हणजे कृतकृत्यस्य भारत असं समजायचं नाही. अरे बेटा, अभी तो दिल्ली बहुत दूर आहे. ही तर तुझी सुरुवात आहे, ही बालवाडी आहे. बालवाडीपेक्षाही अजून 2 वर्ग मागे आले जातात. त्याला काय म्हणतात? शिशुविहार. शिशुविहार, शिशुविहार म्हणजे ज्या लेकराला कुठं शी करावं, कुठं सू करावं कळत नाही, त्यांचं जिथं अशा पद्धतीचं विहार नसतं त्याला काय म्हणतात? शिशुविहार. आता फार लहानपणामध्ये शाळेमध्ये टाकायला लागले. हे जे आता बरोबर वाटत नाही मला, ते लेकराला 5 वर्षाशिवाय खरंच शाळेत टाकायला नाही पाहिजे. पण आता त्यांना काही कळतं नाही. पण काही काही आईला पण कटाळे उरायला, इथं लई ताप देतो, इथं लई ताप देतो. हो, आपल्या लेकराचं कुठं ताप असतो का? त्याच्या बाललीला काही बघायला पाहिजे की नाही? त्या बाललीलेवर फार मोठा आघात झाला आहे. आता सध्याच्या काळामध्ये बाललीला राहिलेल्या नाही, ते सगळे शाळा, सगळ्या शाळेतलेच लीला आहे, काही नाही. मग कधी लेकरं चांगलेही होऊन जातात, कधी कधी तब्येतीनं एकदम कशी तरी होऊन जातात. खेळणं काही नसतं शरीर, मग ते नुसतेच आपले असे दिसतात लेकरं. पण त्या व्यायाम राहत नाही, काही राहत नाही. बुद्धी तेवढी माणसाची, मग ते म्हणावं असं हे होत नाही. ज्याला म्हणतात व्यायाम पाहिजे शरीराला, त्याला बुद्धी पण डेव्हलप होते, सगळ्या गोष्टी होतात. पण आता खूपच लहानपणापासून हे करतात. असो, हो. तर आपला जो मूळ विषय आहे तो विठाल हा विठाल. प्रारंभी जे आहे नुसती माळ घातली आणि गंध लावला म्हणजे काम झालं नाही. हळूहळू चला. म्हणजे आता काय गरज आहे आपल्याला? आता ज्यांच्याकडून आपण माळा घातलेली आहे ते सद्गुरू खरोखरच आपले कल्याण करू शकतील का, याचं संशोधन करायचं. कारण एक तर सद्गुरू अधिकार संपन्न असायला पाहिजे, त्यांच्याशिवाय माणसांना अनुग्रह घेऊ नये. असं म्हणतात की पाणी पिना छान के आणि गुरु करणं जाण. त्यांचा काही अधिकार बघितल्याशिवाय गुरु करायचा नाही. हो, नाहीतर असे किती काही गुरु आहेत ते नुसते गुरु करणार आहेत. हो, अधिकार संपन्न गुरु, अधिकाराचं वर्णन केलेलं आहे. तस्मात गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयम्. वा, छान पेटीस साथ केली आहे. असं हे सगळं चांगल्या अधिकार संपन्न गुरुकडे जायचं. नंतर त्यांनी एखादी आपल्याला दिलेली जी सेवा आहे, त्यांनी दिलेला एखादा मंत्र आहे, तो किती वेळ मंत्र जप करायचा, कोणत्या ग्रंथाची त्यांनी साधना दिली, त्या ग्रंथाचं अर्थासहित अध्ययन करायचं. आणि ते अध्ययन करत असताना आपल्या वृत्तीमध्ये काही बदल घडतो का याचं आपण अवलोकन करायचं. आपला पेपर आपण तपासत चालायचं की आपल्यात काही फरक आहे का, जसं आहे तसंच आहे. बरेचसे लोक आयुष्यभर माळी विळी गळ्यात राहतात, मग काही बदल नाही. हो, पूत गया दिख्खन तो बेकी बे लख्खन, काही बदल नाही, जसेच्या तसेच. एक अभंगसुद्धा नावा पाठ करत नाही. भजनी मी पाहिले, भजनी लोक खेड्यापाड्यामध्ये लगेच बसले का त्या पेटीवाल्याला म्हणतात काढा आपला अभंग, जसं काही यानंच लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या पेटीवाल्यालाही पक्क माहीत राहतं, लगेच ते पण काढून देतात किंवा ते चाल काढली की त्यांनी धरलीच. एवढंच एकच अभंग येतो तरी पण म्हणतो कसं राहिला आपला अभंग. एवढंसं येतं पण अहंकार एवढा आहे. 10-5 लोकांनी सांगायला पाहिजे काय म्हणलं राव तुम्ही, अरे लयच रंगला तुमचा अभंग, लयच रंगला.
असे लोकांनी पुन्हा म्हणलं पाहिजे असं वाटतं. म्हातार बाबाला एका जणांनी विचारलं होतं, खनिपूरकर बाबाला, म्हणजे बाबा आपलं भजन कसं राहिलं, कसं वाटलं, तुम्ही ऐकलं? म्हणजे ऐकलं. कसं राहिलं? चांगलं राहिलं म्हणजे, फक्त ताल आणि स्वर नव्हतं बाकी. विठाला विठाला तर हे जे आहे अशी घाई करून चालत नाही, हळूहळू चाला. म्हणजे आपल्यामध्ये काही बदल घडतोय का, आपल्यामध्ये काही दुर्व्यसनं असली ते सुटतात का? मरूस तर तुम्हाला माळ घातली आणि तंबाखू सुटत नाही म्हणजे तुम्ही माणसं आहेत का कोण? काय म्हणावं काय तुम्हाला? नुसती टपुरी माळ घातली काय म्हणजे काम होतं का? मरूस तर तुमची तंबाखू सुटत नाही. काही काही कीर्तन करणारे ते सुद्धा तंबाखू आणते. मी स्वतः पाहिलं त्यांच्या खिशातून पुढे पडलेले. म्हणलं लोकाला प्रबोधन करतो तू तंबाखू खातो, तुला काही वाटतं का? भागवत करणारा भागवत मध्येच एखाद्या बाईला कोणाला माझ्या म्हणावं एक भजन मध्ये तिथं बसून त्या व्यासपीठावर बसून ते चोळायचं असं टाकायचं आणि मग नंतर ते भजन झालं. भगवान शुकाचार्य म्हणताय परीक्षिती ही मी तुला ध्रुवबाळाची कथा सांगणार आणि ते इकडून लाळा येऊ राहिला आहे. ते एका जणाला वाईट वाटलं, तो मला महाराज तुमची कथा गोड आहे हो, पण तुम्ही मधून तंबाखू खाता, त्या लाळा येतात. बरोबर नाही वाटत, हे बरोबर नाही. अरे म्हणले ते लाळा नाही, त्या प्रत्यक्ष गंगा यमुना आहे. त्या माणसानं काय केलं, दुसऱ्या दिवशी तो कथेला आला, एक लहानशी पुडी घेऊन आला, ही पुडी बांधलेली तशी वर करे तशी पुडी, एवढी पुडी घेऊन आला अशी. आणि मग कथा झाल्यावर महाराजाच्या हातात ठेवलं असं. महाराजाला वाटलं काहीतरी प्रसाद असेल म्हणजे त्याने टाकली तोंडात. एकदम कसं तरी माताड खाल्ल्यासारखं वाटलं. म्हणजे काय होतं रे? म्हणजे तुम्ही काल म्हणले माझ्या तोंडात गंगा जमुना आहेत. माझ्या आई मरून 6 महिने झाले, तिची हाडकं मला गंगेला नेणंच नाही. त्याच्यामुळं काय केलं मी, एवढं हाडूक रातभर कुठलं म्हणतात. म्हणलं एकदा त्या गंगेला अर्पण करू. काय महाराज पुन्हा खाईल तांबाखू? म्हणजे ह्या ज्या शिस्त या फार महत्त्वाच्या आहेत. हळूहळू चला. तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडतोय का हे बघायला पाहिजे. व्यापारी लोकसुद्धा हिशोब बघत असतात. आमचे वडील नेहमी सांगायचे, लाखाचे 12,000 जर व्हायला लागले त्या धंद्याला काय काडी लावता? तुम्ही काहीतरी ताळेबंद ठेवा ना, दिवाळीला जसं आहे तसं कर. कमीत कमी सप्त्याला तर ठेवा ना. मग आता हा सप्ताह झाला तर पुढच्या वर्षीपर्यंत काही आपल्यात बदल झाला का? आहे तसंच आहे. तुका म्हणे ताळा नाही महाराजांनी जे प्रमाण दिलं, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. त्याचे इकडे तिकडे शब्द फिरवले तर लगेच अर्थ बदलतात. तुका म्हणे ताळा, ज्याच्याकडे ताळा आहे त्याची नाही त्याची अवकळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. जिथं ताळा नाही त्याची अवकळा होणार. म्हणून ताळा दाखवलं. भगवान म्हणतात की इथे तुम्हाला शिस्तीनं परमार्थ करावं लागेल, गडबड करता येणार नाही. हळूहळू चला. म्हणजे अवलोकन करत करत आपल्यात काही बदल झालेला आहे का, आपल्याला या नरदेहाची सार्थकता करता येईल का, काही तळमळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत करत चाला. कोणी कोणाशीनं बोला. म्हणजे थोडंसं हाताची घडीन तोंडावर बोट ठेवलेलं चांगलं. जास्त तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नाही, काही नाही, विनाकारण कोणत्याही विषयावर हात घालायचा नाही, बडबड करत बसायचं नाही. बऱ्याच लोकांना कसं असतं, येतं कमी पण बोलणं खूप. कोणत्याही एखाद्या ग्रंथातला पुरावा वगैरे कुठलंही सांगतात, हे असं झालं, ते तसं झालं, हो इथं असं लिहिलेलं आहे, तिथं तसं लिहिलेलं आहे. मला मागे 1 महिन्यापूर्वी एक माणूस भेटला. म्हणले ते अमुक महाराजाचं कीर्तन झालं, तुम्ही ऐकलं? मला ऐकलं. त्यांचा गाथापाठ आहे. मी म्हणलं कोणाचा गाथापाठ आहे? मला काय माहीत कोणाचा गाथा. म्हणलं गाथे कसे असतात, कोणाचे असतात? नाही ते काय आपल्याला माहीत नाही, पण गाथापाठ. म्हणजे तुझं नेमकं म्हणणं काय आहे? तुला जर काही कळत नाही तर बोलतो कशाला? असे काही माणसं बोलत राहतात पण त्याच्यातली काही त्यांना जाण नसते. हो, म्हणून कोणी कोणाशी न बोला.
बोलायचं तुम्ही आता सद्गुरूच्या मागे लागला असाल, भगवंताच्या मागोवा घेत असेल तर जास्त करून प्रत्यक्ष तुम्हाला आता जर तुमचा योग आला आहे, तुम्हाला ब्रह्मानंद प्राप्त होतो आहे, तर तुम्ही कशाला विनाकारण बडबड करून मागे सरकता? विनाकारण अनंत वाचाळ बरळती बरळ, कशाला बडबड करायची आणि कशाला त्या चाललेल्या गोष्टीवरून आनंदाच्या पदावरून कशाला मागे फिरायचं? म्हणून कोणीही बोलू नका, शांततेनं त्या गोष्टीकडे जा. परमात्मा तुम्हाला बोलवतो आहे म्हणून कोणी कोणाशी न बोला, कुठल्याही गोष्टीची चर्चा वगैरे करू नका, कारण आता तुमचा योग चांगला आलेला आहे. या बाळगोपाळच्या माध्यमातून भगवान सगळ्यांना सांगतायत की शक्यतो माणसानं जास्त बोलू नये. हो, आपल्याला या जीवनामध्ये काय करायचं त्या ध्येयाकडं नजर ठेवून माणसानं वागायचं, आयुष्याचा वेच करायचा, जास्त इकडे तिकडे बोलायचं नाही. अनेक ग्रंथांचे जे काही इकडचे तिकडचे पुरावे गोळा करायचे, हे सांगायचं ते सांगायचं, अमुक दर्शनकार असं म्हणतात, तमुक दर्शनकार असं म्हणतात, हे नास्तिक दर्शनकार, हे आस्तिक दर्शनकार, उगीचच आपलं काही पण गाळाटा गोळा करत करत फिरायचं नाही. भगवंताला तुम्ही त्याप्रमाणे भगवंताच्या शरणागत कसं व्हाल याच्यासाठी धाव ठेवायची, बाकी इतर तितर काही करू नका. कारण अनेक लोकांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, अनेकांचे अनेक विचार असतात, त्याच्यानं मन ढवळून जातं माणसाचं. म्हणून कोणी कोणाशी न बोला. आणि एक करून शक्यतो प्रपंच जो आहे तो तुम्हाला दुःखाचंच फल देणार आहे, कारण संसार हा दुःखाचा असल्यामुळं ठाऊकाचे आहे संसार दुःखाचा, म्हणून ते तुम्ही त्याच्यामध्ये जास्त रममान होऊ नका. त्या गोष्टीला तुम्ही सांडलेलं फार चांगलं. ही गोष्ट शेवटच्या काळात तुका म्हणे सांडा घाटे, 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 तेने नका भरू पोटे. तुकोबारा या गवळणीमध्ये शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात की भगवान आता प्रसन्न झालेले आहेत, तुम्हाला बालगोपालांना बोलवत आहेत. बालगोपालाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण बालगोपालच आहोत. जे भागवत धर्माचा ज्यांनी झेंडा हातात घेतलेला आहे सगळे भगवंताचे आपण गोपाळच आहोत. काही विशिष्ट काही गोकुळातल्याच गोष्टी असं त्याचा अर्थ नसतो. काही वाङ्मयामध्ये काही गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला आम्हाला सगळ्याला धरून असतात. तुम्ही काल्याच्या कीर्तनाला आले म्हणजे तुम्ही बाळगोपाळच आहात. तुम्ही या ठिकाणी आलात तर आता तुम्ही एक गोष्ट इथून शिकून जा की तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. तुम्ही घाटे एक शब्दाचा अर्थ आहे नुकसान, असा एक अर्थ होतो. आणि काही त्या गव्हाचा याचा काही घाटा एक करतात, तो एक घाटा असतो. अशा प्रकारचे आणि काही होपेट घाटे असतात त्या टाळाला, त्याला लोक काही घाटे म्हणतात. असे टाळाच्या त्याला म्हणजे घाटे. पण काही भरीव असतात आणि काही नुसते दाबले की फुसूक
आपली फुस तसं हे संसार म्हणजे निवळ होलपट घाटे ते संसाराच्या गोष्टीमध्ये रममान होणं म्हणजे तो घाट्याचा व्यवहार आहे, नुकसानाचा व्यवहार आहे. कितीही तुम्ही संसारातल्या गोष्टी मिळवल्या तरी त्याच्यातलं आपल्या काहीही वाट्याला येत नाही, काहीही बरोबर येत नाही. म्हणजे एकूण शेवटी घाटाच आहे तो. आणि माणसाला काही कळतच नाही की तोलामोलाचं आयुष्य भेटलेलं आहे, की आपण पैसे मिळवण्याकरता किती आयुष्य घालवायचं. पैशाची गरज आहे, पैशाची गरज आहे, पण ते काय एवढी थोडंच गरज आहे की ज्याच्यामध्ये 7-7 पिढ्या चालतील. काही तुम्ही 7 पिढ्याचं उक्त घेतलं आहे की माझ्या 7 पिढ्या सुखानं बसून खाल्ल्या पाहिजे. हो, अशा प्रकारचं तुम्ही थोडं उक्त घेतलेलं आहे. पोटापुरते देगा विठ्ठला लई नाही मागणी. माणसाचा संसार एवढाच वाढला पाहिजे की त्याला कमीत कमी घंटा 2 घंटे तरी भगवान नामचिंतन करता आलं पाहिजे. आणि जर एवढा संसार वाढला की त्याला इकडं बघायला टाईमच नाही. बरेच लोक म्हणतात आम्हाला मरायला फुरसत नाही. असं जर संसार असलं तर त्याचं वाटोळं झालं असं त्याचा अर्थ होतो. हो, जळो ते समूळ धनसंपत्ती उत्तम कुळ, आगी लागो तया सुखा जेने हरिनये मुखा. काय करायचं त्याला सांगा तुम्ही, ज्याच्याकडून आपलं काही घडतच नाही आहे. कधी आपल्याला एकादशी माहीत नाही, एकादशीचं कीर्तन माहिती नाही, हो, कधी भजन माहीत नाही, कधी कथा माहीत नाही. आले गेले बस शेती व्यापार नोकरी, बस उठायचं सुटायचं जायचं पैसा घ्यायचा त्याचा विनियोग करायचा आणि बस लिखापडी. लाल बाई 56 पानन साजी रोव छान छान विठाला विठाला. ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही आहे. तू साधू संतांचं तरी ऐका ना. साधू संत म्हणतात बाबा तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून. तुम्ही एवढा काल तुमचा महत्त्वाचा काल तुम्ही जर त्या केवळ धनार्जनामध्ये घालून टाकला तर तुम्हाला म्हातारपणात तर काही जमतच नाही. मग तो संसारसुद्धा करता येत नाही. त्याच्यातसुद्धा तुम्हाला मुलं तुमचे तोंड खूपसू देत नाही. बाबा तुम्ही मंदिरात जा, तुम्हाला आता पैसे मोजता येत नाही, तुम्हाला हिशोब टिशोब कळत नाही, तुम्ही आता काही कामाचे राहिले आणि त्यावेळेला तो मंदिराच्या कामात राहत नाही. म्हणजे लेकर ज्यावेळेला आता मंदिरात जा त्यावेळेला तो मंदिराच्या कामात राहत नाही, तिथं त्याला काही येत नाही. मग तिथं आला का नुसतं म्हणतो टाका चहा, बस. भजनी लोकाला पुन्हा चहा पाजतो, चहा करायला लावतो, चहा घेतो, बस. चहा याने घेतला का म्हणतो घ्या उतारा बघ, चालले घरी. काही कामाचं राहत नाही शरीर पुढं चालून. आणि म्हणून तारुण्य जे आहे ते फुलासारखं असतं, ते भगवंताच्या कामामध्ये लावलं पाहिजे. साधू संत तुम्हाला पैसा मिळू नका असं सांगत नाही, तुम्हाला उत्तम व्यवहाराने पैसा मिळवा. तुकोबाराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने मिळवा, एवढाच मिळवा की त्याच्यापासून डोक्याला जास्त ताण होणार नाही, टेन्शन वाढणार नाही, एवढंच मिळवा. नाहीतर तो पैसा जो आहे ते 15 अनर्थ घेऊन बसलेला पैसा असतो तो. असे 15 अनर्थ त्या पैशाच्या मागे. तो विषय आपला सध्याचा नसल्यामुळं ते एकूण तुमचा घाटा म्हणजे नुकसानीचा व्यवसाय. आणि मरायच्या वेळेला तर त्याच्यातलं सगळं दृश्य जर तुमच्या डोळ्यासमोर आलं तर न जाणून तुम्हाला किती जन्म घ्यायला लागेल. तो केलेला संसार ते जर तुमच्या मरायच्या वेळेला जर समोर उभा राहिला की पोराचं कसं होईल, अमक्याचं कसं होईल, आणि तशा गोष्टी होतात असं भागवतकार सांगतायत. अहो मे पितरो वृद्धो बालात्मजात्मजा कथम जीवंती दुःखिता, हे सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणून तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. प्रापंचिक सुखानं तुम्ही पोट भरण्याचा उद्योग करू नका. ते पोट भरण्याची जिन्नस नाही, त्याच्यानं पोट भरत नाही. कितीही पैसा मिळवला तरी पोट भरत नाही, कितीही बायका केल्या तरी पोट भरत नाही. हो, काही माणसं 1 करतात, काही 2 करतात, काही माणसं 5 करतात. राजे लोक 10-10, 20-20 बायका करायचे. रावणाला किती होत्या? 80,000. मग त्याला पुन्हा सीतेकडे यायची काय गरज? म्हणजे याचा अर्थ तो काही तृप्त नव्हताच असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कोणत्याच गोष्टीनं तुमची तृप्ती होणार नाही. कितीही नवीन नवीन कपडे घाला आणि काही करा, तुमची तृप्ती होणार नाही. हो, तृप्ती फक्त इथेच आहे. म्हणून तो घाट्याचा व्यवहार आहे तो करू नका. आणि या ठिकाणी आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो. म्हणून भगवत चिंतन करा. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचं.
5-10 मिनिटामध्ये आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत. विठोबा रखुमाई जय रखुमाई वा, वादन काम करण्याकरता प्रत्यक्ष भगवान नारायण. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. भगवान गोपालकृष्णांचं जे चरित्र आहे ते चरित्र अत्यंत आनंददायी अशा प्रकारचं हे चरित्र आहे. सगळ्या प्रकारचे रस त्या गोकुळामध्ये पाणी भरत होते. मला भगवत चरित्र असं होतं की जे हास्य करून शृंगार, हास्य करून रौद्रवीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत हे सगळे रस त्या गोकुळामध्ये पाणी भरत होते. अनेक भगवंताच्या लीला होत्या की सगळी गोकुळ हसत राहायचं. भगवंतानं माकडाला लोणी खाऊ घातलं ते बघून सगळे हसायचे. सगळ्यांना आनंद व्हायचा की बालगोपाल भगवान कृष्ण परमात्मा माकडालासुद्धा लोणी देत आहेत. हास्यरसाचं तिथे खूप हसत खेळत ते सगळं गोकुळ होतं, प्रसन्न होतं. हास्यरस आहे, शृंगार रस आहे. रासक्रीडेचा प्रसंग हा शृंगार रस दाखवणारा आहे. रासक्रीडेमध्ये अनेक गवळणी आहेत. एक गोपाल भगवंतानं रूप घेतलेलं आहे आणि अत्यंत शृंगारित होऊन त्या गवळणी भगवंताबरोबर रासक्रीडेचा आनंद घेत होत्या. ते एवढ्या दिवस भगवंताने तो आनंद दिला गवळणींना की म्या रासक्रीडेची राती ब्रह्मशन्मास केली होती. ब्रह्मदेवाच्या 6 महिन्या इतका तो आनंद दिला. म्हणून शृंगार, हास्य, करुण रस भगवत चरित्रामध्ये आहे. भगवान त्या ठिकाणी संत सुदामाचं चरित्र जे आहे ते कारुण्य रसाची निर्मिती करणारं भगवंताचं चरित्र आहे. भगवान कृष्ण परमात्मा आणि सुदामाची भेट ही कारुण्य रसाची निर्मिती होते. अशा अनेक प्रसंग त्या गोकुळामध्ये सगळे रस, हास्य, शृंगार, हास्य, करुण, रौद्र रूप भगवान त्या ठिकाणी धारण करतात. त्या कालिया मर्दन वगैरे असे जे प्रसंग आहेत त्याच्यामध्ये भगवंतानं काय ते एवढा मोठा भयानक असलेला तो कालिया त्याला मारले. तो कालयवन नावाचा राक्षस त्यालाही मारून टाकलं भगवंताने. अनेक गोष्टी आहेत. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर रसाच्या गोष्टी आहेत. मुष्टिकाला मारलं, चानुराला मारलं भगवंतानं. तिथे वीर रस लागतो ना. वीर, शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक अशा प्रकारच्या काही गोष्टी होत्या. दावाग्नी लागला, भगवंताने तो प्राशन केलेला आहे. भयानक त्या गोष्टी होत्या. काही गोष्टी अद्भुत भगवंताने करून दाखवलेल्या आहे. गिरी गोवर्धन येणे उचलीला, अद्भुत गोष्टी आहेत. अद्भुत. एवढा मोठा गोवर्धन पर्वत करंगळीवर धारण करणं एवढं सोपं आहे का? अद्भुत, घडूच शकत नाही. पूर्ण सुदर्शन चक्रानं त्या गोकुळाचं रक्षण केलं. पावसाचा थेंब तर आतमध्ये येऊ दिला नाही. एवढ्या मोठा पर्वत छत्रसारखा धरणं. आता हे आपल्यासमोर छत आहे. हे कोणी करंगळीवर उभं करू शकतं? कोणीतरी याला करंगळी लावू शकून एवढं छत धरून दाखवतो का? मुळीच नाही. एकातही ती शक्ती नाही. भगवंतानं किती अवाढव्य तो गोवर्धन पर्वत करंगळीवर धारण केला. सगळ्या गोकुळाचं रक्षण केलेलं आहे. अनेक भगवंताच्या ज्या दिव्य लीला आहेत त्याच्यामुळे आपण माखन चोरी ही एक कथा आहे. त्याच्यामध्ये भगवंतांनी त्या अंगानं सगळ्या गोपाळांना वगैरे आनंद दिलेला आहे. यशोदा मैयाने सांगितलं की कृष्णा हे सगळं तू आता या घरोघरी जाऊन लोणी वगैरे चोरतो, तर हे सगळ्या गवळींचे गारण्या ऐकून मी कंटाळलेली आहे. तुला शाळेमध्ये जावं लागेल. त्यावेळेला कृष्ण परमात्मा म्हणतात मला शाळेमध्ये कशाला पाठवते? म्हणजे तुला शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षणानं ज्ञान मिळतं आणि ज्ञानानं मुक्ती मिळते. परमात्मा म्हणतात मला ते मुक्ती नको, नुक्ती नको. मी दही भात खायला आलेलो आहे, मला हे काहीच नको. कृष्णत्वं पठकिं पठामि ननुरे
शास्त्रं किमुज्ञायते तत्त्वं कस्य विभोस कस्त्रिभुवना धीशश्च तेनापि किं ज्ञानं भक्तिरथो विरक्तिरनया किन्मुक्तिरे वास्तुते दध्यादिमि भजामि मातुरुदितं वाक्यं हरे पात्वाहा. ते सगळं ऐकून मातेला हसू आलेलं आहे आणि मग आपल्या वडिलोपार्जित शाळेमध्ये गायी राखण्याकरता पाठवलं. बाळगोपाळांना घेऊन भगवान गाईचं रक्षण करू लागलेले. गाई रक्षण करताना गाईंना व्यवस्थित चारा खाऊ घालणं, त्यांना पाणी वगैरे पाजणं. ज्यावेळेला त्या सगळ्या गायी एखाद्या झाडाखाली स्थिर व्हायच्या, रवंत करायच्या, त्यावेळेला भगवान गोपालकृष्ण जेवण करायचे. असं एका वटवृक्षाखाली भगवंतांनी सगळ्या बाळगोपाळाला आणि काल्याचा प्रसाद देण्याकरता जमा केलेला आहे. गोलाकार सगळ्यांना बसवलं. भगवान मध्यंतरी उभे आहेत. आपला जो पंच आहे तो असा बांधलेला आहे. वेणू तिथे खोवलेला एक छोटीशी बेताची काठी होती, ती बगलेमध्ये दाबलेली आहेत. डाव्या हातामध्ये तूप मिश्रित अशा प्रकारचा घास घेतलेला आहे. काही लोणचे या बोटाच्या सांधीमध्ये घेतलेले आहेत. आणि असं ते दिव्य भगवंताचं स्वरूप. बाळगोपाळ सगळे एकटक लावून भगवंताकडं बघत होते. अशा त्या प्रसंगाचं वर्णन भगवान शुकाचार्यानं केलेलं आहे. तो काल्याचा प्रसंग आहे. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग्बालकेलि ज्ञानेश्वर माऊली. कोणी बाळगोपाळ आले त्यांनी उभा राहायचं. सगळ्यांनी हातामध्ये काठी वगैरे घ्यायची. सगळ्यांना हात लावायचं. बाळगोपाळने छोटे छोटे लेकरं आहेत त्यांनी हात लावायचा. नंतर थोडंसं भजन होईल. भजनाच्या गजरामध्ये दहीहंडी वगैरे फुटेल. सगळ्यांना प्रसाद मिळणार आहे. सर्व भाविकांना विनंती आहे सगळ्यांनी भोजन करून जायचं आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. ते कॅमेरा असं करून घ्या. 1 मिनट रुद्र बोला की कृष्ण का नाही बोल नाही. कृष्ण कन्हैयो नंद जीरो लालो बंसी बजाए पारो पारो रे. कृष्ण कन्हैयो नंद जीरो ज्ञानेश्वर हे ज्ञानो भजन में बोला तो ध्यान कंट्रोल करियो. नहीं बोलिए बंसी बजावे पारो. असं पकडा बंसी बजावे गौवा चरावे. बंसी बजावे गौवा चरावे. मुरली सुनावे भारो भारो रे. शिंके लागेल. ब्रह्मा
प्रेम आरती गोविंदाचे नित्य करते अवलोकन बारा चौदाने मुक्ता व मालती परमानंद राम म्हणे केशव श्री गुणी आयुष्या काळी सर्व आरती भक्त राजांची श्री विठ्ठल रुक्मिणी आरती भक्त राजांची श्री विठ्ठल रुक्मिणी वैकुंठी उभी आले भूतळी आदर में प्रजा मातरी पाहो व्यसनानी नगारी पिताची वाट विसरली उभी अनखाती संभविली साची दास भजनाची वाट ही आहे अनुदानी आरती भक्त राजाची विठ्ठल आणि हर क्षेत्री जवळ भाव जीवलेले तोंडोळी गाव केसरी प्रकट राव गोड हे भक्त राज नाव मोकळे मनी वाणी फुलांची खाणी भावना जनी ईश्वराची विठ्ठल रुक्मिणी प्रियाची आरती भक्त राजाची विठ्ठल रुक्मिणी प्रियाची वैराग्याचा महामेरू ब्रह्मज्ञानाची येरू इंदिरा